व्यक्ती आणि विकास या सिरीजमध्ये द ह्युमन राईट्स वॉच द्वारा समाजातील ज्या व्यक्ती आपल्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये आपल्या विशेष औद्योगिक कार्याचा ठसा उमटवत आदर्श निर्माण केला, जेणेकरून समाजातील इतर व्यक्तींना या कार्याची प्रेरणा मिळेल। अशाच प्रेरणेने आम्ही कारंजा तहसीलमध्ये एका लहानशा गावात आलो आहे। त्या गावाचे नाव आहे देववाडी आणि त्या कलाकार आहेत सो मनीषा भोसले। त्या पारधी अतिमागास समाजातून येत असून त्यांनी लोकनृत्याला एक वेगळा आयाम दिला आहे। त्यांनी आईचा जोगवा, भारुड तसेच लावणी आणि इतर नृत्य प्रकार कुठलेही व्यावसायिक शिक्षण न घेता आपल्या स्वकर्तृत्वाने प्रावीण्य मिळविले आहे। त्यांनी आर्थिक चाचणीमुळे आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना प्रशिक्षण दिले आणि मनीषा भोसले ग्रुप बनविला आणि मागील 1 वर्षापासून महाराष्ट्र गाजविले। त्यांना शासनातर्फे मदतीची अपेक्षा आहे। द ह्युमन राईट्स वॉचचे पत्रकार रवींद्र इंगळे आणि संतोष वानखेडे यांनी ही कला जनतेच्या समोर आणली आहे। द ह्युमन राईट्स वॉच करिता मनोज गावडीकर व धम्मदास हाडके। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। माझं नाव शाहरुख गोपीलाल पवार, राहणार देववाडी, तहसील कारंजा, जिल्हा वर्धा। तर तुझा काय पार्ट असतो या म्हणजे कार्यक्रमामध्ये? माझा पार्ट सहकलाकारचा। म्हणजे काय एक्झॅक्टली काय असतं थोडं सांगशील समजून? आमचं भारुड असते, त्याच्यामध्ये मी एक ढोंगी बाबाचं भारुड असते, त्याच्यामध्ये मी सहकार्य करतो त्यांना। म्हणजे एक माणूस म्हणून यायचं आणि तिथं बसून लोकांना काय मागतोय मी त्याच्याबद्दल सांगायचं। तर हे तुला कुठून शिकला तू सगळं करायला? माझ्या ताईंनी आम्हाला सांगितलं, त्याप्रमाणे शिकवलं तुम्हाला या गोष्टी सर्व? अच्छा, तर हे तुझं शिक्षण काय झालं आतापर्यंत? माझं 12वी झालं आहे। हो, आर्ट, सायन्स, कॉमर्स, आर्ट। तर 12वी पास केला की शिक्षण आता या वर्षीला आहे तू? 12वी नाही, 12वी झाली माझी। त्यानंतर मग काय आहे? नाही, हेच कार्य पूर्ण परिवाराचं कार्य करतोय। ताई, तुमचं नाव काय आहे? माझं नाव प्रीती शाहरुख पवार। तू तर पुष्कळ लहान वाटतं मला। तुझं वय किती आता? आता 23वा रनिंग आहे। तुझं? अच्छा, मला सांग, तुझी शाळा सुरू आहे? नाही सुटली। तर तुझा काय पार्ट असतो या आपल्या भारतमध्ये कार्यक्रम? लोक जोगा करत असते आणि ललाटीमान सगळेच। तर तुला कोणी शिकवलं? मनशाताईने शिकवलं का? आमची कोचिंग क्लासेस। अच्छा अच्छा, तर त्यामध्ये तुला असं नृत्य वगैरे तुला म्हणजे पूर्वापासून तुला येतं का? थोडंसं काही प्रॅक्टिस होती अगोदर काही? त्यांनीच शिकवलं सगळं, मला काहीच नाही येत होतं। माझं आशिष पदर्शन भोसले, राहणार देवाडी, पोस्ट सारवाडी, कारंजा तहसील, जिल्हा वर्धा। तुमचा काय पाठ असतो या? माझं कृष्णाचा पाठ राहते। तर तुम्हाला कोणी शिकवलं? माझ्या पत्नीला शिकवलं मला। हो हो। तुमचे शिक्षण काय झालंय म्हटलं? माझं शिक्षण 7वा वर्ग शिकलो। म्हणणं पडलंय। तर ताई, तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली सर? मी स्वतःची ट्रेनिंग घेतली। तुम्ही कुठे शिकलात म्हटलं? कुठेच नाही, स्वतः शिकला। हां। एखादी काही अशी काय कविता किंवा तुमच्या समाजाबद्दल तुम्हाला बोलायचं वाटतं? नमस्कार, माझं नाव मनीषा आशिष भोसले, राहणार देववाडी, पोस्ट सारवाडी, तहसील कारंजा, जिल्हा वर्धा। या कलाची कलाकार मीच, आईच्या जोगवायची कलाकार मी। एखादी आईचा जोगा थोडक्यात सांग म्हणाल? लहानसं 2 मिनिटामध्ये असं तुम्हाला काय बोलायचं वाटतं? असं लहानसं काय बोलायचं? चांदन चांदन झाली रात, तळजा भवानीची पाहत होती वाट। अतिशय छान ताई, अतिशय छान। आणि मला गर्व वाटतंय की तिथे आज आम्ही आलो आहे आणि आमच्या व्यक्ती आणि विकास या अंतर्गत आम्ही अशाच समाजातील व्यक्तींना पुढे आणतो की ज्यामध्ये समाजामध्ये आपण बघतो की अशा समाजाला जिथे कुठं खास प्राधान्य नसतं आणि त्यामध्ये असे काही टॅलेंट आहे आणि टॅलेंट समाजापुढे यावं आणि समाजाने त्यातून प्रेरणा घ्यावी आणि हिंमत वाढवावी। तर चला आपण यांच्या आईकडे जाऊया। आई, तुमचं नाव सांगता येईल तर? आमचं शाईशमना ज्ञानेश्वर पवार। अच्छा, आई तुमची काय भूमिका असते यामध्ये? याच्यामध्ये मुलगींना सांगितलं का आई म्हणे दुसऱ्या बाहेर जे टाकल्या तो आपल्याला पुरणार नाही, आपण घर मिळून शानी सगळे मंडळ मिळून आपण हे कामाचा भाग घेऊ।
म्हणजे आम्हाला पुरणार नाही बा, म्हणजे आम्हाला आर्थिकरित्या पुरणार नाही, पुरणार पैशाने नाही पुरणार म्हणजे पण आम्हाला भांडणं तुम्ही- तंड होईल. म्हणजे तुम्ही आपले तयार केलं फॅमिली पूर्ण family- मंडळ तयार केलं. बहिणी मावशी बहिणी वगैरे भाऊजाई वहिनी सगळे मिळून आम्ही तयार केलं. वा, अशी ही माऊली आहे की ज्या माऊलीला आर्थिकरित्या परवडणारं नसल्या असं तिचे म्हणणं आहे, आणि त्यामुळे तिने आपल्याच परिवारातील लोकांना जवळ आणलंय आणि आपल्या परिवारातील कलावंताचा गुण ओळखला आणि हिंमत दिली. तशा माऊलीला खरंच समाजाचं समाजाची प्रेरणा हवी आहे आणि समाजाने सुद्धा त्याच्यावर प्रेरणा घ्यावी. तर या सर्व समाजाच्या सर्व परिवाराचे कलावंत परिवार म्हणून, या परिवार म्हणण्यापेक्षा मन योग्य नाही वाटणार मला. तर जे मुख्य कर्ते व्यक्ती आहेत ते आहेत आपले महाराज ज्ञानेश्वर महाराज. महाराज तुम्हाला तर मला बोलावंसं वाटतं की तुम्हाला असं कुटुंब लाभलं, काय बोलाल तुम्ही? माझं नाव ज्ञानेश्वर लिलवत पवार, मुक्काम देववाडी, पोस्ट सारवाडी, गाडगे कारंजा तालुका, जिल्हा वर्धा. आता हे जे कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे, या कार्यक्रमाचे मुख्य आमची मनीषाताई लेक यांना आम्हाला शिकवलं, त्या पद्धतीनं आमचं कार्य चालू आहे. आईचा जोगवा आणि भारूड कॅमेटी कार्यक्रम. तुम्हाला आपला हा परिवार बघून कसं वाटतं म्हटलं, म्हणजे आनंद वाटतो की आज तुमचा परिवार एक पूर्ण कलावंताचा पूर्ण परिवार म्हणावा लागेल. तर समाजामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या थोडं गर्व वाटेल तुम्हाला समाजामध्ये? परिवारबद्दल मी या कलेसाठी मला स्वतःच्या मनाला गर्व वाटते की आपला कार्यक्रम याच्या समोर चालला पाहिजे आणि पिढीनपिढी चालला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. तर आपल्या बाजूला बसले आहेत बाबाजी, मला सांगा आपलं नाव आणि परिसर. हो, मी सुभाष चिंकू पवार आणि या कलेमध्ये मी प्रबोधन करत असतो, संचालन करत असतो. मनीषा कलाकाराच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम साधवलेला आहे आणि हा कार्यक्रम पंढरपुरापर्यंत पोहोचवला आणि त्या ताईचं आम्ही अभिनंदन करते. आणि या कार्यक्रमाची जो रूपरेषा आहे हे समोर आमची वाढवायची इच्छा आहे, असं आमची एक तमन्ना आहे. आणि आम्ही सर्व एकजुटीनं हा कार्यक्रम माझ्या आईच्या जोगवा आणि भारूड आणि हा सर्व जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आम्ही सतत भाकरी महाराजाच्या कृपेने आम्ही सतत हा कार्यक्रम टिकून ठेवू आणि ह्या कार्यक्रमाला सर्वांनी आनंदित व सेवन करतात आणि आनंदाने हा कार्यक्रम करून घेतात, गोड करून घेतात. याच्यावर आमचं धन्य आहे त्यांचं आमचं जीवन आणि याच्यावर आम्हाला आनंद वाटतो. धन्यवाद. तर ताई तुमचं नाव आणि तुमचा परिचय द्या. समन्शा सुभाष पवार. तर आम्ही भारूडचं आणि जोगवा आमच्या मनीषाबाईनं आम्हाला हे शिकवलं. तर त्याच्या याच्यानं आम्ही शिकवलो, या कामाला लागलो आम्ही. हां त्यांनी हां. तुम्हाला काय बोलावंसं वाटतं याबद्दल? तुमचं नाव सांगा. माझं नाव निलिमा विनोद भोसले, मुक्काम देववाडी, पोस्ट सारवाडी, वर्धा जिल्हा, तालुका कारंजा. तुमची काय भूमिका असते म्हटलं या पथकात? सहकलाकार मनीषाताई त्यांनी शिकवलेले आहे आणि आम्ही त्याच्या संग सहकार्य करतो. दादा तुम्ही बसून बाजूला, तुम्ही काय बोलाल? 2 शब्द. आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्हाला प्रेरणा दिली मनीषाताईनं, आम्ही सहभाग झालो. आमची इच्छा आहे मनीषाताईले वरतं म्हणजे असं केंद्रावर गेलं पाहिजे. माझी सून आहे, माझ्या पोराची पत्नी आहे, ह्या पोरीला केंद्रावर नेलं पाहिजे आणि त्याले कमीत कमी ह्या भारुडाच्या माध्यमातून आणि जोग्याच्या माध्यमातून चांगलं प्रसिद्ध म्हणजे अवॉर्ड मिळालं पाहिजे, हे आमची इच्छा आहे. तर मित्रांनो 2 मुली आहेत बसून. हो, तर ताई तुझं नाव सांग काय? मी नगमा सत्वन पवार. मनीषाताईनं आम्हाला शिकवलं आहे, ती माझी नणद आहे. हां, त्यांनीच आम्हाला शिकवलं आहे भारूड, आम्ही त्यांच्याच कृपेने शिकत आहे.
हे माझं अभिमान. शिक्षण झालंय का? मी 8वी शिकले आहे. पिंकेश तुझं नाव सांगा कुठं? पिंकेश सचिन भोसले. तुझं वय सांग काय आहे? वय 16 वर्षाची. शिक्षण काय झालंय? शिक्षण काहीच नाही. तुझी भूमिका काय असते त्याच्यामध्ये? आ तुझी भूमिका काय असते पण सहकलाकार? सहकलाकार मनीषा ताई तर शिकव. मला काय वाटतं? सर, मला खूप गर्व आहे माझ्या समाजावरती, माझ्या ताईवरती, की ज्यांनी एका मागासल्या समाजामधून एक उत्कृष्ट कार्यकर्ता आहे ते आणि पूर्ण ह्या तालुक्यामध्ये जी प्रसिद्ध झालेली आहे याच्यावर तर माझ्याकडे दुसरा शब्द नाही आहे. तर ताई म्हणून ठीक आहे, तुम्ही ताई म्हणता, पण ह्या कलावंत आहेत. आणखी कलावंत आपल्या भागात घडावेत त्याकरता तुम्ही एक राजकीय पक्षाचे नेते सुद्धा आहात. तुम्ही आणखी काय कराल या आपल्याच पर्यायाने? माझ्या पर्यायाने मी त्यांची प्रसिद्धी करेल आणि विशेषतः यांना प्रसिद्धी देण्यासाठी सर्वात विशेष मेन माध्यम म्हणजे तुम्ही. कारण भारताच्या लोकशाहीचा 14 स्तंभ तुम्ही या पत्रकारिता, त्याच्यामुळे माझ्यापेक्षा सर्वात जास्त प्रसिद्ध तुमच्या माध्यमातून होऊ शकते हे मला विश्वास होता आणि म्हणून मी तुम्हाला पाचारण केलं आणि त्यांच्या ह्या कार्यक्रमाला तुम्ही आयोजित कराल आणि ह्या तालुक्यावरून, जिल्ह्याच्या लेवलवरून, महाराष्ट्राच्या लेवलवर का देशाचा असो की मग इंटरनॅशनल लेवलवर असो, हे पाठवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही भारताचा 4था लोकशाहीचा स्तंभ आहात. म्हणून तुमच्या माध्यमातून हा विषय ह्या भारताला, ह्या महाराष्ट्राला, ह्या वर्धा जिल्ह्याला, ह्या कारंजा तालुक्याला माहीत झाला पाहिजे की पारधी समाज एक मागासलेला समाज, की ज्यांच्याकडे कुठली कला नाही, ज्याला कुठे शिक्षण नाही, एका अशिक्षितपणामध्ये जगलेला हा समाज, त्या समाजाच्या माध्यमातून जर उत्कृष्ट कार्यक्रम होत असेल, लोकांचं मनोरंजन होत असेल, तर तुमच्याशिवाय हा माध्यम प्रसिद्धी कोणी देऊ शकत नाही असं मला वाटतं. सर, तुम्ही काय बोलता? श्री संत भाकरे महाराज बहुउद्देशीय संस्था देववाडी येथील सचिव म्हणून आमच्या कमिटीने निवडलेलं मी दिलवर हरभरसिंग भोसले, देववाडी, मुक्काम देववाडी, पोस्ट सारवाडी, तालुका कारंजा गाडगे, जिल्हा वर्धा. आणि आमच्या या संस्थेचं रजिस्ट्रेशन झाल्या 3 वर्ष होत आहे आणि या संस्थेमार्फतच हा कार्यक्रम आयोजित तयार केलेला आहे. आणि हा कार्यक्रम आमचा या सरकारी लोकांच्या वतीने सामोर जावा आणि आमचा तर आजपाव तर पुढारी कोणी झालेला नाही. जर असा पुढारी कोणी झाला तर आम्ही श्री संत भाकरे महाराजांची कृपा समजू आणि याच्यावर आम्ही गोड कार्यक्रम असंच करत राहू आणि समाजाचं कार्यरत राहू आम्ही.